नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी व्हिडिओ ह्यासाठी काढत आहे, आपण जे डाळिंबाला SR कल्चर वापरत आहे, जे SR कल्चरमधून आपण बॉन्डिंग तोडून खतं देत आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला यायला आहे. आता सध्या आपल्या डाळिंबावर चमक, पानावर चमक आहे, डाळिंबावर चमक आहे आणि फळाची साईज बी चांगली चाललेली. आता आपण फक्त SR कल्चरमधून बॉन्डिंग तोडून खतं देत आहे. एकदम चांगला रिझल्ट आहे. झाडावर चमक आहे, फळाची साईज चांगली आहे. एकदम मस्त रिझल्ट आलेला आहे आपल्याला आणि नवीन कळी बी सेटिंग होती. हे बघा मित्रांनो, जबरदस्त झाड बी डेव्हलप व्हायला लागले. हे बघा फळाची साईज कशी झाली. शेतकरी मित्रांनो, आपण दुसरं काही देत नाही. सर्व आता आपण एस आर कल्चरमधूनच खतं बॉन्डिंग तोडून देतोय. सर्व काही निविष्ठा वगैरे. आता स्प्रेसाठी बी आपण शेवगा केळी कोरपट टॉनिक बनवलेले आणि एकदम मस्त रिझल्ट आहे. आता इथून पाठीमाग आपण रासायनिक वापरलं होतं, पण रासायनिकचा खर्च बघता हे चांगले एकदम मस्त आहे. मला तर SR कल्चरचा चांगला अनुभव आलेला आहे, म्हणजे चांगला रिझल्ट दिसतोय. आता एक 10 दिवस झाला आपण सोडतोय बागेला, चांगली चमक आहे झाडांवर. चमक बी आहे, मालाला बी ग्लेझिंग आहे आणि नवीन माल सगळं सेटिंग होतोय. कमी खर्चात उत्पन्न चांगलं आहे मित्रांनो. हे बघा साईज वगैरे एकदम मस्त चाललेली. हे बघा शेवग्याचे झाड आहेत मित्रांनो आपले, लकडून गेलेत नसते. शेंगा चवीला एकदम चांगली शेंग आहे मित्रांनो. त्याला बी आपले SR कल्चरमधून जे निविष्ठा देतोय आपण बनवतोय त्या सर्व चालेल. आपला खर्च बऱ्यापैकी कमी झालेला आहे. असं जर आपण रासायनिक खतं टाकायला गेलो तर आपल्याला खर्च भरपूर होते, पण SR कल्चरमुळं बराचसा आपला खर्च कमी झालेला आहे. हे बघा हे आंब्याचं झाड चांगलं आहे. हे पानावर चमक वगैरे मस्त आलेली. खाली बघायला गेलं तर मुळी बी एकदम चांगली चाललेली मित्रांनो. मित्रांनो मुळी बघा, ही अशी मुळी वरतीच मुळी सगळी. अशी मुळी रासायनिक मध्ये नाही दिसत. जबरदस्त मुळी डेव्हलप झाली. आता मित्रांनो तुम्हाला आपण जे हे निविष्ठा बनवतोय, कशा बनवतोय, कुठं बनवतोय, बॅलरमध्ये
काय काय टाकलेले हे सर्व दाखवत आहे तुम्हाला. आणि कसं आहे, माझा अनुभव तुमच्यासंग मी शेअर करतोय. केलं तर चांगलंच आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न. सर्वांनी SR कल्चर वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या. तेव्हा झाड लकडून गेले आणि फळाची क्वालिटी, चमक जबरदस्त आहे. आणि SR कल्चर सोडल्यानंतर 10च दिवस झाला आता सोडतोय. ते हे बघा, नवीन माल. सेटिंग बी तेवढंच आणि फास्ट सेटिंग झालेलं आहे. काळोखी आहे झाडावर. हे बघा, फुलं बी लागलीत, सेटिंग बी चालू आहे, माल बी आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आता SR कल्चरचं सगळं बनवत आहे. आता ह्या ड्रममध्ये आपण बघा कसं तयार झालेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण SR कल्चर, सरकी पेंड 20 किलो, गुळ 5 किलो, सरकी पेंड ह्याच्यात टाकलेली, गोणीत बांधून टाकलेली मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये लेंडी टाकलेली 10 किलो ह्या गठोड्यामध्ये. हे बघ कसं तयार झाले बघा मित्र. जबरदस्त तयार झालेले. ह्या ड्रम मध्ये आपण हे टाकलेलं आहे, उंबर केळी. SR कल्चर मध्ये टाकल्यामुळे फास्ट तयार होते. कुजवण प्रक्रिया एकदम जबरदस्त. या बॅग मध्ये सगळं आपण SR कल्चर टाकलेले, ते बी चांगल्या प्रकारे तयार होते. आता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेले 10 किलो. आता हे आपण 15 दिवसाला, सुनील पाटील सरांनी जे सांगितले त्या पद्धतीने आपण 15 दिवसाला हे मिठाचा ड्रम सोडत आहे. त्यासाठी आपण सेपरेट ड्रम केलेला आहे. आणि हे जे ड्रम आहे हे 9-24-24 साठी केलेले आहे. हे बघा कसं जबरदस्त तयार झाले. हे 9-24-24 साठी केलेले. आणि हे जे ड्रम आहे हे पोटॅशसाठी तयार केले. हे आता कालच सोडलेलं आहे मित्रांनो, पोटॅश आहे. आता ह्या ड्रम मध्ये आपलं आहे 052-34 आहे मित्रांनो. ह्या ड्रम मध्ये आपलं लेंडी. परत ह्या ड्रम मध्ये आपण SR कल्चर मध्ये 10 किलो लेंडीचं गठोडं टाकलेलं आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे आपण डाळिंबाला प्रत्येक ह्याचे न्यूट्रिशन देत असतो, SR कल्चरमधून बॉन्डिंग तोडून. आता ह्याच्यामध्ये आपण केळी, शेवगा, कोरपड टॉनिक बनवलेले, हे आपण स्प्रेसाठी वापरणार आहे. आणि ह्याचा स्प्रे घेतल्याच्या नंतर अजून जबरदस्त ग्लेझिंग, चकाकी, चमक डाळिंबाव आपल्या येणार आहे. एकदम चांगल्या